भारतीय लोकांना Instagramची अशी सवय लागलेली आहे, की आपल्याला Instagram शिवाय जमतच नाही. भारतातल्या लोकांच्याकडे जवळ-जवळ 50 कोटी लोकांच्या पेक्षा जास्त लोक Instagram ॲक्टिव्हली वापरतात. त्यामुळं अनेक लोकांची अशी परिस्थिती असते, की ते नेमकं काय काम करलेत ते त्यांच्या लक्षातच राहत नाही एकदा Instagram उघडल्यानंतर. मागच्या काही आठवड्यात मात्र Instagram आणि भारत सरकार यांच्यामध्ये वारंवार संघर्ष होताना दिसतोय. अशाच प्रकारची एक घटना मागच्या आठवड्यात झालेली होती, ज्यावेळेला Instagramची जी पॅरेंट कंपनी आहे मेटानं WhatsAppमध्ये एक युजर नेम फीचर आणायचं ठरवलं आणि त्यामुळं भारत सरकारनं मेटाला एक नोटीस दिलेली होती. त्यामध्ये 3 दिवसाच्या आत हे नवीन युजर नेम फीचर काय आहे, त्याचं टेक्निकल, लीगल एनालिसिस आणि ॲस्पेक्ट्स काय आहेत, हे आम्हाला सांगा. त्याशिवाय भारतात हे चालवता येणार नाही, ब्लॉक करू असं सांगितलं होतं. त्याला मग मेटानं उत्तर दिलेलं होतं, की आम्ही हे भारतात लगेच लागू करणार नाही आहोत आणि इतर ठिकाणी देखील लागू करणार नाही आहोत. आता सध्या हे सगळं टेस्टिंग फेजमध्ये आहे. यानंतर आता एक BBCचा नवीन रिपोर्ट प्रकाशित झालाय आणि हा रिपोर्ट अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे आणि त्यासाठी भारत सरकारनं पुन्हा एकदा मेटाला आणखी 7 दिवसांची नोटीस दिलेली आहे आणि ही गोष्ट 7 दिवसात जर कंप्लीट झाली नाही तर पुन्हा मेटावरती कारवाई होऊ शकते. कदाचित जर मेटा आणि भारत सरकार यांच्यातला हा संघर्ष असाच चालू राहिला तर मेटाचे जे प्लॅटफॉर्म्स भारतात चालतात ते बंद होऊ शकतात. नेमकं काय घडलंय आणि काय घडू शकतं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बीबीसीनं मागच्या काही दिवसांपासून एक इन्व्हेस्टिगेशन चालू केलेलं होतं आणि हे इन्व्हेस्टिगेशन भारतातच केलं जात होतं. हे आय इन्व्हेस्टिगेशन नावाचं बीबीसीचा रिपोर्ट प्रकाशित झालाय. त्याच्यामध्ये आले त्यांनी एक टेस्ट अकाउंट तयार केला Instagramवरती आणि या अकाउंटच्या माध्यमातून ते फक्त Instagram स्क्रोल करत होते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की Instagramवरती त्यांना अनेक ॲडव्हर्टाईज येत होत्या ज्यामध्ये अडल्ट कंटेंट होता. आता या अडल्ट कंटेंट बरोबरच त्यांना नंतर पुढच्या काही दिवसात अशा काही ॲडव्हर्टाईज यायला लागल्या ज्यामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण या संबंधीचा तो कॉन्टेंट होता आणि या सगळ्या पेड ॲडव्हर्टाइजमेंट होत्या. असं नाही की तो कॉन्टेंट कुणीतरी टाकलेला होता, तर या ॲडव्हर्टाईज होत्या आणि त्या ॲडव्हर्टाईजवर जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्ही अशा टेलिग्राम चॅनलवर जात होता जिथं जाऊन ₹99 देऊन तुम्ही लहान मुलांच्या संबंधीचा हा अडल्ट कंटेंट किंवा हा लैंगिक शोषणासंबंधीचा कंटेंट तुम्ही पाहू शकता. फक्त ₹99. त्यामुळं हे सगळं रॅकेट लक्षात आलं आय इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि बीबीसीनं मग एका तिथल्याच ॲडव्हर्टाईजला रिपोर्ट केलं. म्हणजे आपण म्हणतो ना रिपोर्ट ॲब्यूज म्हणून, तिथं आपण जर रिपोर्ट केलं तर त्याला उत्तर द्यावं लागतं आणि त्याप्रमाणे मग मेटानं तिथं उत्तर जे दिलं त्यामध्ये सांगितलं की या ॲडव्हर्टाईजमध्ये चुकीचं काही नाही आहे. जी काय आमची गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या इथं फॉलो केल्या जात आहेत, त्यामुळे या ॲडव्हर्टाईजवर काही कारवाई करता येत नाही. पण नंतर एक बीबीसी म्हणून जेव्हा मेटाला त्यांनी एक पत्र लिहिलं त्यावेळेला मात्र मेटाच्या लक्षात आलं की आपल्याकडून चूक झाली आहे आणि मेटानं मग या ॲडव्हर्टाईज डिलीट केल्या. म्हणजे पहिल्यांदा जो सामान्य माणूस ज्या पद्धतीनं एखादी ॲडव्हर्टाईज रिपोर्ट करतो, एखादा कंटेंट रिपोर्ट करतो, त्यावेळेला मेटा त्यावर ॲक्शन घेत नाही, कारण मेटाला त्यामध्ये जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतात, कंटेंट मिळतो, नवीन ॲडव्हर्टाईज मिळतात आणि पैसा मिळतो. या रिपोर्टमुळं मग मेटाचं अस्तित्व आता धोक्यात आलंय, कारण झालंय असं की जवळपास जगभरामध्ये 350 कोटी लोक हे Instagram हँडल वापरतात. त्यामध्ये भारतात मी म्हटलं तसं 50 कोटीपेक्षा जास्त लोक वापरतात आणि आतापर्यंतचा प्रत्येकाचा एक्सपिरियन्स असा आहे की Instagramवर तुम्ही थोडा वेळ सलगपणे बसलात तर तुमच्यासमोर आपोआप अडल्ट कंटेंट यायला लागतो आणि इतर काही असे व्हिडिओ यायला लागतात जे तुम्ही मुद्दामून चूज केलेले नसतात आणि असं होताच ते सगळं भरकटत जातंय आणि हे आता भारताच्या IT मिनिस्ट्रीच्या लक्षात आलंय. त्यामुळे IT मिनिस्ट्रीनं 7 दिवसांची एक नोटीस Instagramला दिलेली आहे आणि त्यांनी हे सगळं रिमूव्ह करायला सांगितलंय. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की हे असं का होतंय याचं उत्तर आम्हाला द्या. आता मुद्दा असा आहे की ही जी नोटीस दिलेली आहे ती फक्त ITच्या कलमाअंतर्गत म्हणजे माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत दिलेली नाही, तर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत देखील दिलेली आहे. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 या अंतर्गत देखील दिलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर देणं मेटाला बंधनकारक आहे. यामध्ये मेटा नेहमी असं सांगत असते की आमच्याकडे ज्या ॲडव्हर्टाईज येतात त्या आम्ही सगळ्या व्यवस्थित व्हेरीफाय करून घेत असतो. जो कंटेंट आमच्याकडे टाकला जातो त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून आम्ही चुकीचा कंटेंट असतो तो काढून टाकतो. हे सगळं जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षामध्ये Instagram या अशा प्रकारच्या गोष्टींनी भरलेलं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मेटा म्हणजे फेसबुक किंवा Instagramची जी पॅरेंट कंपनी आहे ही एक पैशासाठी भुकेली असलेली कंपनी आहे. ही कंपनी कुठल्याही प्रकारचे नियम अटी कुठल्याही देशात पाळत नाही आणि त्यांनी अशा पद्धतीनं भरपूर पैसा छापलेला आहे. मागच्या वर्षीचं मेटाचं उत्पन्न
उत्पन्न 200 बिलियनपेक्षा जास्त आहे. म्हणजे $200 बिलियन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 18 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त होतात. एवढा पैसा मेटानं छापलाय आणि या उत्पन्नापैकी 98% उत्पन्न हे ॲडव्हर्टाइजमेंटमधून येतं आणि अशा प्रकारच्या ज्या Instagramवर ॲडव्हर्टाइज टाकल्या जातात, ज्या BBCच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडल्या, तशा ॲडव्हर्टाइज टाकायला अगदी ₹30 ₹50 देखील पुरेसे असतात असं लक्षात आलंय आणि त्यामधूनच मेटाने हे सगळे पैसे कमावलेत. दुसरी एक गोष्ट इथं झालेली आहे, जर मेटानं या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित दिलं नाही किंवा अशा प्रकारचा कॉन्टेंट थांबवला नाही, तर Instagram, Facebook सारखे हँडल्स भारतात थांबवता देखील येऊ शकतात, असं भारत सरकारचं म्हणणं आहे. कारण असं आहे की ही कारवाई फक्त ITच्या नियमाअंतर्गत होत नसून पॉक्सोच्या नियमाअंतर्गत देखील होते. त्यामुळं मेटावरती पडणाऱ्या प्रत्येक कॉन्टेंटसाठी मग मेटा रिस्पॉन्सिबल असेल, मेटाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती. त्यामुळं मेटासाठी ही एक अत्यंत कठीण परीक्षा असणार आहे. अर्थात मेटासाठी या गोष्टी नवीन नाहीत. 2024च्या 31 जानेवारीला हे जे मेटाचे चीफ आहेत म्हणजे CEO आहेत मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेतल्या सिनेट कमिटीसमोर बोलवलेलं होतं, कारण तिथं देखील मेटाचा अशाच प्रकारचा नंगानाच झालेला होता आणि तिथल्या अनेक मुलांनी आत्महत्या केलेल्या होत्या, अनेक मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम झालेले होते. त्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांनी त्यावेळेच्या तिथं समोर असलेल्या पालकांची माफी मागितलेली होती. याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघितलेले असतील. पण तरी देखील या गोष्टींमध्ये मेटा जे माफी मागायची ती मागतो आणि परत जे करायचं ते करतो. हा आतापर्यंतचा मेटाचा इतिहास आहे. कारण मेटाकडे भरपूर पैसा आहे. एखादी देशाची सत्ता उलथून लावण्या इतपत पैसा मेटाकडे आहे. त्यामुळे मेटा अनेक गोष्टी करू शकतो. पण तरी देखील भारत सरकार आणि मेटामध्ये जो संघर्ष मागच्या काही दिवसातून दिसतोय, तो जर असा वाढत गेला तर येणाऱ्या काळात Instagramवरती, Facebookवरती आणि मेटाचे जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती एक चांगली बेधडक कारवाई होऊ शकते. कारण भारतामध्ये देखील भारताला जेव्हापासून अमेरिकेबरोबर जो संघर्ष चालू झाला आहे, टॅरिफच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष, नंतर ऑपरेशन सिंदूर नंतर झालेला संघर्ष, या सगळ्यामध्ये एक लक्षात आलं आहे की भारताला स्वतःचे आपले असे प्लॅटफॉर्म पाहिजेत. अमेरिकन प्लॅटफॉर्म्सवरती आपण अवलंबून राहू शकत नाही. आपल्याकडे सध्या पर्याय नाही म्हणून आपण चिकटून राहिलो आहे. पण तरीही जर योग्य संधी आली तर भारत यापासून दूर जाऊ शकतो. नेमकं काय घडेल ते पुढं बघूया. पण सध्या तरी मेटावरती ही ॲक्शन होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकारनं त्यांना नोटीस दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.